पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून आता रात्रीची नालेसफाई करण्यात येत आहे। यासाठी 60 फूट बूमचा वापर करण्यात आला आहे। शहरातील सुतारवाडा इथल्या अतिक्रमणामुळे नाल्यामध्ये जेसीबी घालणं शक्य झालं नसल्याने रस्त्यावरच जेसीबी उभा करून नालेसफाई करण्यात आली आहे। व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने तसेच बँकांमधील तारण लिलावातील सोने व कार कमी किमतीत मिळवून देण्याचं आमिष दाखवून जयसिंगपूर येथील नितीन दिलीप जंगले वय वर्ष 43 याची तब्बल 43,74,000 रुपयाची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा संजय नारकर वय वर्ष 35 राहणार शिवाजी पेठ कोल्हापूर या महिलेला रविवारी अटक केली आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा संघर्ष शिगेला पोहोचलाय। हद्दवाढ कृती समिती व हद्दवाढ विरोधी कृती समिती यांच्यामध्ये संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र यामधील मध्यम मार्ग म्हणून कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांनी केली आहे। यासाठी त्यांनी 1 जून पासून दसरा चौकात 99 तासाचे लक्षवेधी उपोषण सुरू केले। श्री मंजुनाथ दुर्गादेवी दत्त मंदिर ट्रस्ट कमिटीचे सर्वेसर्वा मंजुनाथ महाराज यांचा वाढदिवस रविवारी 1 जून रोजी भक्तजनांच्या साक्षीने अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी तारा न्यूज चॅनलने महाराजांच्या वाढदिवसानिमित्त काही खास क्षणांना उजाळ देत त्यांच्या आठवणी भक्तांना चित्रफितीमार्फत दाखवल्या। कागल तालुक्यातील म्हनाडी येथे विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ झाला। कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी सांगितले की 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी शेती क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे। मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले। हातकणंगले तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अपूर्ण तसेच सुधारित प्रस्ताव असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंचायत समिती कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीचे अध्यक्षस्थान हातकणंगलेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी भूषवले। पलूस तालुका सांगली येथील मूळची आणि सध्या पाचगावमध्ये राहणाऱ्या 73 वर्षीय वृद्धेचा रविवारी सकाळी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यांना मधुमेह, किडनी विकार आणि इतर आजार होते। महापालिकेने पंचगंगा स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले। दरम्यान आणखी 2 नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे। यापैकी 6 रुग्णांवर उपचार सुरू असून 5 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत। आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झालाय। गोकुळ दूध संघाने मागील 4 वर्षात आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर उल्लेखनीय प्रगती केली आहे। कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार पारदर्शक कार्यपद्धतीमुळे संघाची एकूण गुंतवणूक 322 कोटीवरून 512 कोटीवर पोहोचले। दूध दरवाढीतही संघाने उत्पादनाला न्याय दिला असून म्हैस दूध दरात सरासरी 12 रुपये आणि गाय दूध दरात 9 रुपयाची वाढ झाली आहे। गाय दूध दर उत्पादकांना शासन अनुदानासह प्रति लिटर 40 रुपये दर मिळाला आहे। सम्राटनगर येथील 75 वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना सायबर भामट्यांनी तब्बल 3,57 लाखाला गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पिंपरी चिंचवड येथील 32 वर्षीय तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। गावची सुपुत्र आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान सचिन उर्फ पांडुरंग अण्णासाहेब लोहार यांनी नुकताच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। त्यांच्या या शौर्यपूर्ण सेवेमुळे 109 बटालियन BSFचे कमांडर सुरेश सिंग यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं।